नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार राजकीय पक्षांचा सुरू झालेला आहे. आपल्या सोबत आहेत प्रहारचे आमदार बच्चू कडू, ज्यांनी अमरावतीमधून आपला उमेदवार दिलेला आहे आणि त्यानंतर राणांवर सतत ते प्रहारही करतायत. तर बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेत. बच्चू कडू, स्वागत तुमचं TV9 मध्ये. स्वागत शिट्टी वाजून करतो जी नक्कीच. तुमचं दिनेश बुब्बे यांचं मला वाटतं चिन्ह आहे आता शिट्टी, आणि शिट्टी वाजवून तुम्ही आता यामध्ये सहभागी झालेत या चर्चेमध्ये. बच्चू कडू, मला सर्वात आधी हे सांगा की तुम्ही महायुतीमध्ये आहात की नाही? अमरावतीत तर आम्ही लढतोय. आम्ही असं हा निर्णय महायुतीचा आहे, हा निर्णय माझा नाही आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो काही निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करतो. नाही बच्चू कडू, अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार आहेत नवनीत राणा. तुम्ही त्यांच्यावर PhD देखील करणार आहात, पण तिथे तुम्ही तुमचा उमेदवार दिलेला आहे. म्हणून तुम्हाला विचारते की तुम्ही महायुतीमध्ये आहात की महायुतीमधून तुम्ही बाहेर पडलाय? मी तुम्हाला तेच विचारतो आहे का तो त्यांचा निर्णय ना. आता आम्ही इथं बंड केलंय, युतीत ठेवायचा नाही ठेवायचा तो त्याचा निर्णय. अच्छा, म्हणजे महायुतीने ठरवायचे की बच्चू कडूंना ठेवायचं की नाही ठेवायचं? हा, तुमचा जो हा विरोध आहे की तुमचं हे जे काही बंड आहे ते फक्त राणांच्या विरोधामधलं आहे, फक्त अमरावती पुरता आहे? फक्त अमरावती पुरतं आहे. मुळात राणांना तुमचा विरोध का? दोन तीन गोष्टी आहे. एक तर आपण पाहतोय का नेहमी मारण्याच्या भाषा बोलणे, धवसा देणे, पूर्ण वातावरण जिल्ह्याचं जाणीवपूर्वक वादाचं निर्माण करणे, अशा अनेक गोष्टी आहे. श्रेय घेण्याचं काम करणे, या सगळ्या, मला सुद्धा घरी येऊन तुम्हाला मारणार अशा प्रकारच्या धमक्या देणे. दुसरं कामच काही केलं नाही. 5 वर्ष या जिल्ह्यात खासदार होता का नाही होता माहीतच नाही, कधीच दिसल्या नाही राणाताई. मग लोकांचा रोष होता, लोकांची मागणी होती का आपण स्वतः आता प्रहारनं इथं उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही एकंदरीत विचार केला का ही निवडणूक फक्त एक अमरावती लोकसभा खासदारकीची निवडणूक आम्ही मुद्द्यावर लढतो आहे, धर्मजातीवर लढत नाही. हिरवा, निळा, पिवळा, पांढरा, भगवा असं आम्ही ही निवडणूक लढत नाही. ही आम्ही शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, घरकुलाच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर निवडणूक लढतो आहे. आणि लोकांना आम्ही आवाहन करतो का आम्ही हे प्रामुख्याने 5-6 प्रश्न घेऊन लढतो आहे. तुम्ही जाती धर्माच्या बाहेर घेऊन मतं मारू शकता का? लोक ही चाचपणी आहे. आम्ही जाती धर्माच्या निवडणुकीवर कुठल्याही प्रकारचा विचार न ठेवता मुद्द्यावर जाऊन ह्या निवडणुका लढतोय. आता माहीत पडतंय लोक या मुद्द्यासोबत आहे का, पक्षासोबत आहे का, जातीसोबत आहे का, धर्मासोबत आहे. जी बरं, बच्चू कडू, तुम्ही असं म्हणालात की महायुतीने ठरवायचं मला ठेवायचं की नाही ते. तुम्ही ज्या वेळेला उमेदवार दिलात राणांच्या विरोधामध्ये, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडनं काही संवाद साधण्यात आला? फडणवीसांकडनं काही संवाद झाला उमेदवारी मागे घ्यावी यासाठी? नाही सर, काही त्यांचा काही संवाद, त्यांच्याकडून कुठलाही संवाद नाही झाला. त्यांचा कुठला फोन नाही, कुठल्या प्रकारची तशा प्रकारची हे पण नाही, संपर्कही झाला नाही. बच्चू कडू, तुम्ही टोकाची टीका राणांवर करता, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर. रवी राणांनी मात्र थेट तुमच्यावर तोडपाडी करणारा नेता अशी टीका केली. त्याला दाखवू ना, त्यानं तो जर एकाचा असेल तर त्यानं सांगितलं पाहिजे कुठं तोडबाजी केली. स्वतः त्याच्यात राहायचं, ज्याच्या अंगी ते गुण आहे आणि दुसऱ्याला म्हणण्याची त्याची याच तर यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं ही जी लढतोय ना, या एका गोष्टीमुळे लढतोय आम्ही का आम्ही तोडपाणी करणारा असन तर दाखवून दे एकाचा असन तर, आणि तुझ्याकडे नसन दाखवू, पुरावे नसन तर आम्ही समजू तू 10 जणांचा आहे म्हणून.
बच्चूकडे नवनीत राणा सातत्यानं म्हणतात की वरिष्ठांनी जे काही विरोधक विरोध करतायत तर त्यांची समजूत काढावी. त्यांचा रोख असा आहे की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला समजावावं. तर तसं काही होतंय? आता वेळ गेली ना. आता तर ब्रह्मदेव आला तर समज त्याच्यावर काही परिणाम नाही होणार. म्हणजे तुमचा विरोध फक्त नवनीत राणांसाठी आहे, फक्त अमरावती पुरता असणार आहे. बाकी महायुतीचे जे काही उमेदवार आहेत तिथे तुमचा कोणत्याही प्रकारचा विरोध आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढतोय. आम्ही मुद्द्यावर लढतो आहे. आम्ही हे निवडणूक लोकांसमोर घेऊन जातो आहे. पाहतोय का लोक धर्माच्या बाजूनं, जातीच्या बाजूनं उभे राहतं का पक्षाच्या बाजूने उभं राहतं, का शेतकरी, मजूर, गरीब, जो वंचित आहे, पिछडा आहे, ज्याचा घरकुलाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, पेपरफुटीचा प्रश्न आहे, प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न आहे, हे प्रश्न घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि लोकांची आत्ता खरं तर आम्ही परीक्षा घेऊन पाहतोय का लोक धर्मजातीच्या बाजूने उभे राहण्यास तयार असतं का मुद्द्यावर, त्यांचे खरे हक्काचे मुद्दे आहे त्याच्यासाठी मतदान करतं, याची चाचपणी करतोय निवडणुकीच्या माध्यमातून. बच्चू कडू मात्र नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असणार आहेत. भाजपकडनं हे सांगितलं जातं की ही मोदींची लढाई आहे, फक्त मोदींसाठी म्हणून मतदान करा असं आवाहन देवेंद्र फडणवीस करतायत. अशा वेळेला तुम्ही मात्र नवनीत राणांचा विरोध केलाय आणि तुमचा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी उभा केलेला आहे. तिथे राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा देतात मोदींसाठी म्हणून आणि तुम्ही इथे विरोध करताय. कसं आहे, बीजेपी आणि लोकांसाठी मोदीजी महत्वाचे असन तर आमच्यासाठी आमचा बाप शेतकरी महत्वाचा आहे ना. आमचा शेतमजूर महत्वाचा आहे, ज्याचं घर 75 वर्ष बनलं नाही त्या गरीबाचा प्रश्न महत्वाचा आहे, बेरोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, इथं रोज दर वेळेस पेपर फुटतात तो प्रश्न महत्वाचा आहे, इथं प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्वाचा, शिक्षणाचा आहे, आरोग्याचा आहे. मग यासाठी कोणीच आवाज उठवायचा नाही का? आम्ही हा आवाज घेऊन लोकांसमोर जातो आहे. म्हणून आम्ही तुम्हाला माहिती आहे रंगपंचमीच्या निवडणूक आली, मुद्द्यावर बोला. तुम्ही भाजपवर देखील टीका करताय. तुम्ही असं म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आहे जागा वाटपामध्ये, भाजप हवी होते त्या सगळ्या याच्यावर आणि त्यामुळे जागा वाटपात कुठेतरी शिंदे कमी पडतायत. हे टीका नाही आहे, वस्तुस्थिती आहे. माझ्या लक्षात, माझ्या दृष्टिकोनातून पाहिलेली मला असं वाटतं आम्ही टीका केली. आम्ही शेतकऱ्यासाठी कोणावरही टीका करू शकतो, कोणासोबत वाद घालू शकतो. शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त, गरीब, वंचितसाठी, कारण मूळ आमचा पायच तो आहे. आम्ही सेवेतून राजकारणात आलो, झेंड्याचे रंग दाखवून आम्ही राजकारणात नाही आलो आणि तो आमचा बाणा आहे. शेवटपर्यंत आम्ही त्याच्यावर कायम राहणार आहोत. पण बच्चू कडू तुम्हाला असं का वाटतं का शिंदे कमी पडतायत या सगळ्यामध्ये किंवा भाजप वरचढ ठरते? भाजपवर तुमची नेमकी टीका का? नाही, माझं असं मत आहे की मी शिंदे साहेबाला भेटून आल्यानंतर शिंदे साहेब म्हणे आम्ही बोलतोय आणि बोलायच्या अगोदरच तिकीट जाहीर झाली, तेव्हा मला असं वाटलं. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला याच्याविषयी? मी अर्ज भरायच्या अगोदर संवाद साधला होता, आता माझा संवाद नाहीये. बर, बच्चू कडू, अमरावतीच्या या लढतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध दिनेश बुक अशीच लढत दिसते. रवी राणा तुमच्यावर टीका करतायत, तुम्ही रवी राणांवर आणि नवनीत राणांवर टीका करतायत. काँग्रेसचे दुसरे जे उमेदवार आहेत बळवंत वानखडे, हे मात्र कुठेतरी बाजूला पडलेत. त्यामुळे असं मीडियामध्ये अशी चर्चा आहे की बच्चू कडूंनी मुद्दा म्हणून आपला उमेदवार त्या ठिकाणी दिलाय, त्यामुळे खरं तर मदत ही राणांना होणार आहे. आणि कोणाला मदत होते, मदत व्हायचा प्रश्नच नाही. आम्हीच निवडून येणार आहे. सगळे उमेदवार जे रिंगणात आहेत सगळ्यांचं डिपॉझिट आम्ही गोल करणार आहोत आणि आम्ही निवडून येणार आहोत, चांगल्या मतानं निवडून येणार आहोत. दिनेश भाऊ एक सच्चा कार्यकर्ता आहे, रक्तदाता आहे, आंदोलक आहे, समाजसेवक आहे, रुग्णसेवक आहे आणि एका कार्यकर्त्याला सगळ्या पक्षातले कार्यकर्ता म्हणून लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. धर्मजातीचे बंधन या लोकसभेत तुटलेले असेल, एकच स्वप्न असेल, एक कार्यकर्ता जो शेवटच्या घटकासाठी काम करतं त्याला आम्ही लोकसभेत पाठवू.
पण बच्चू कडू जो मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा नारा आहे की महाराष्ट्रामध्ये 45+, तर त्यामध्ये तुम्ही खोडा घालताय. नाही, मला असं वाटतं कोण खोडा घालतोय तो त्याचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न आहे का ह्या निवडणुका मुद्द्यावर झाल्या पाहिजे, एका व्यक्तीवर नाही झाल्या पाहिजे. ह्या मुद्द्यावर निवडणुका. आमच्या बापाचे प्रश्न घेऊन आम्ही लोकसभेत जाणार आहोत आणि त्याच्यानं दुनिया लोकांचं काय म्हणणं आहे आम्हाला त्यांच्याशी काही लेनदेन नाही आहे. आमचा प्रश्न महत्त्वाचा आहे, आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहे, मजुराचे प्रश्न महत्त्वाचे आहे, घरकुलाचे सामान्य शेतकरी गरीब यांचे प्रश्न महत्त्वाचे आहे. आज आपण पाहतोय का हॉस्पिटल सगळ्या जिल्ह्यातले सरकारी हॉस्पिटल तुम्ही जर पाहिलं तर तिथं उपचार घ्याव का नाही घ्याव अशा वाईट अवस्थेमध्ये आहे. सरकारी शाळेचा वाताहत झालेला आहे, समानता राहिली नाही. श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं, गरिबाचं शिक्षण वेगळं झालं. गरिबावर उपचार वेगळे होतात आणि श्रीमंतावर वेगळे होतात. या विषमतेच्या विरोधात आम्ही लढतो आहे, त्याच्यासाठी लोकांना मत मारतोय. कोणाचा काय नारा असन ते असू दे, आमचा नारा हा आहे. पण बच्चू कडू, तुमच्या टीकेमध्ये किंवा तुमच्या बोलण्यातून मुद्दे कुठे येत आहेत? तुम्ही तर रवी राणांवर आणि नवनीत राणांवर वैयक्तिक टीका करताय. हो, मी मुद्देच मांडतोय. तुम्हीच नेता नवनीत राणावर, रवी राणावर तुम्हीच नेताय. बच्चू कडू, तुम्हीच म्हणालात मी की मुद्द्यावरच त्यांच्यावर बोलतोय. PhD अजूनही आम्ही करायची पहिल्यांदा आहे. मी त्यांच्या इंटरव्ह्यू पत्नी दिला त्यांच्या तेव्हाही टीममध्ये मुद्द्यावरच आहात बोललोय. काय? 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस मान्य केला पाहिजे, MREGS मधून मजुरीचा खर्च पेरणी ते कापणीपर्यंत सगळा मजुरीचा खर्च MREGS मधून केला पाहिजे, प्रकल्पग्रस्तांचं महामंडळ तयार केलं पाहिजे, शेतमजुरांचं महामंडळ तयार केलं पाहिजे. घरकुल हे जसं शहराला देतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला दिला पाहिजे. शिक्षण समानतेमध्ये आणलं पाहिजे, समानतेत उपचार झाला पाहिजे. पेपरफुटीचा कायदा तातडीनं करून जे पेपरफुटीमध्ये असेल त्यांना जन्मठेपची शिक्षा झाली पाहिजे. बेरोजगारांना रोजगार धोरण आपण निर्माण केलं पाहिजे. या सगळ्या बाबतीत बोलत आलोय. मीडियावाले किती दाखवते मला माहित नाही. जी, धन्यवाद बच्चू कडू, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंनी दंड थोपटलेत. दिनेश बुक तिथे प्रहारचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये आहे.